नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7। मैं अनुराग नंदकिशोर शिंदे। आज नागपुर के संविधान चौक पर महाराष्ट्र के 36 जिलों से भारी संख्या में युवा एकत्र हुए। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना को लेकर अपने अधिकारों और मांगों को लेकर एक विराट महामोर्चा निकाला गया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना के अंतर्गत राज्य भर से युवा प्रशिक्षणार्थी आज नागपुर के संविधान चौक पर अपनी मांगों को लेकर एकजुट हुए। यह विराट महामोर्चा आयोजित किया गया था बालाजी पाटिल चंदूरकर, खासदार हरिभाऊ राठौड़, अनूप चौहान और प्रकाश साबड़े के नेतृत्व में, जिनका कहना है कि यह सिर्फ आंदोलन नहीं बल्कि युवाओं के भविष्य की लड़ाई है। हम चाहते हैं कि इन युवाओं को उनके काम का सम्मान मिले, उन्हें स्थायित्व मिले और सरकार जल्द से जल्द इस योजना को लेकर ठोस निर्णय ले। हमने सरकार को अल्टीमेटम दिया है, अगर इन प्रशिक्षणार्थियों की मांगे नहीं मानी तो आंदोलन और भी तेज किया जाएगा। नमस्कार, मी जालना जिल्ह्यातून गोपाल जाधव युवा प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो शिक्षण विभागामध्ये। आणि हा शिक्षण विभागामध्ये काम करत असताना शासनाने जी योजना काढली होती लाडका भाऊ, ही सुरुवातीला 6 महिन्याची योजना होती प्रशिक्षण म्हणून। आणि ते 6 महिन्याचं प्रशिक्षण दिल्याच्या नंतर आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन केले, ज्यामध्ये आम्हाला 5 महिने पुन्हा वाढीव मिळाला। आणि ते वाढीव मिळाल्याच्या नंतर आमची अशी मागणी आहे की बाबा आम्हाला प्रशिक्षण नको आहे, आम्ही प्रशिक्षण घेतलं तर शासनाने आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा। आणि ह्या रोजगारासाठी आम्ही दर भटकत आहोत साहेब। याच्या अगोदर आम्ही मुंबईमध्ये अनेक प्रकारचे मोर्चे केले, सांगलीमध्ये उपोषण केलं, त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये एक मोर्चा केला, आता नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन म्हणून आम्ही इथं सर्व महाराष्ट्रातील तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्रातील इथं प्रशिक्षणार्थी आलेले आहेत। खूप एवढा दुरून येतो आम्ही, आम्हाला फक्त आमची एकच मागणी आहे साहेब, आमचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे तो या शासनाने मिटवा। जसं आम्हाला शासनाने एक दिली होती, आम्हाला एक चॉकलेट दिलेली साहेब की बाबा तुम्हाला, आम्ही जसं निवडणुकीच्या अगोदर एक चॉकलेट दिली होती त्यांनी की बाबा तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ। तर आमचं शासनाला तेच म्हणणं आहे, तुम्ही दिलेला शब्द तो पूर्ण पाळा, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, फक्त आम्हाला कायम रोजगार करू नका। जे आम्हाला तुम्ही एक आशा दाखवली त्या आशेला निराशा करू नका। अनेक आता साहेब माझं जर मत मांडायला गेलं तर माझं लग्न मोडलेलं आहे। या योजनेमध्ये आलो त्यावेळेस माझी सोडीक झाली की बाबा मुलगा गव्हर्नमेंट जॉबला लागलाय, पण ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीने कळलं की बाबा हा 11 महिन्याचा आहे आणि 11 महिन्यानंतर मुलगा काय करणार, तर पुन्हा बेरोजगार होणार, म्हणून माझी वैयक्तिक समजा माझी सोडीक मोडली। तर असे माझ्यासारखे असंख्य मुलांचे ह्या योजनेमुळे लग्न जमलेले, काहींना रोजगार मिळालेले, आई वडीलचा आम्हाला पगार वाढ ही दुप्पट करण्यात यावी व आम्हाला कायम रोजगार देण्यात यावी, एवढीच मागणी करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी जिल्हा जालना, तालुका मंठा या ठिकाणाहून नागपूर या ठिकाणी आलेलो आहे। आज आमचा या ठिकाणी कायम रोजगार मिळावा यासाठी एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी येण्याचं कारण एकच की मी MA झालेलो आहे आणि मला रोजगाराची अत्यंत गरज आहे, त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। माननीय शिंदे साहेब यांनी लाडका भाऊ ही योजना आणली आणि त्याच्या माध्यमातून मला पहिल्या 6 महिन्याचा रोजगार मिळाला आणि परत वाढून हा 5 महिन्याचा रोजगार मिळाला। परंतु साहेब, आमची तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जसे आम्हाला लाडके भाऊ ही जी योजना काढली याच्या माध्यमातून जो रोजगार दिला आणि या रोजगारात किंवा या प्रशिक्षणाच्या वेळी तुम्ही जो आम्हाला मानधन दिलंय 10,000 रुपये, त्या मानधनावर आम्ही प्रशिक्षण पहिले 6 महिने आणि समोरचे 5 महिने पूर्ण करत आहोत। पण आमच्या मनात एक धास्ती आहे की हे 5 महिने झाल्याच्या नंतर मी करणार काय, हा माझ्या येणाऱ्या काळाचा सर्वात मोठा काळजाला भिडवणारा प्रश्न आहे। रोजगार मिळाला परंतु कायम नाही। माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व अजित दादा यांना माझी एक अशी विनंती आहे की तुम्ही एका ठिकाणी म्हणताय की ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्या ती योजना कोणतीही बंद होणार नाही, परंतु आता बघा लाडकी बहीण योजना आणली आणि आता त्यातून बरेच लाखो महिला वगळल्यात, तसं आमचंही या प्रशिक्षणार्थींचं होऊ नये याची धास्ती आम्हाला वाटते। त्याकरता माझी सरकारला विनंती आहे, साहेब तुम्ही ज्या योजना चालू केल्यात त्या योजना तुम्ही कायम ठेवाव्या आणि आम्हाला कायम रोजगार द्यावा, हीच आपणास एका
प्रशिक्षणार्थाची व बेरोजगाराची कळकळीची विनंती आहे। वीडियो जर्नलिस्ट अविनाश तोतड़े के साथ अनुराग शिंदे, महान्यूज 7 नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।